गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। पाटणेश्वर येथे चोरी। पेण तालुक्यातील श्री क्षेत्र पाटणेश्वर येथील दिनेश मनीराम म्हात्रे वय वर्ष 42 त्यांचा भाऊ विनायक म्हात्रे यांच्या घरी काल रात्री चोरी झाली असून याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याचे सविस्तर वृत्त असे की दिनेश मनीराम म्हात्रे यांचा छोटा भाऊ विनायक मनीराम म्हात्रे हे बेंगळूर येथे कामानिमित्त कुटुंबासमवेत राहत असतात। त्यामुळे त्यांच्या घरी लॉक लावलेला असतो। मात्र विनायक यांची आई सुरेखा म्हात्रे या रोज सकाळ संध्याकाळ घरात दिवाबत्ती करून पाटणोली येथील राहत्या घरी परत जातात। रोजच्या प्रमाणे कालही सायंकाळी 7च्या सुमारास दिवाबत्ती करून घरी गेल्या। मात्र रोजच्या प्रमाणे आज सकाळी घरी आल्या असता त्यांना घराची कडी तोडलेल्या अवस्थेत आढळली। तर लॉक हा तुळशी वृंदावनाच्या जवळ टाकलेला दिसला। घरातील 2 कपाट फोडून सामान अस्ताव्यस्त असल्याचे चित्र दिसून आले। त्यांनी तातडीने पेण पोलीस ठाण्यात कळवले। त्यानंतर पेण पोलीस ठाण्याचे गुन्हा प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले। काही वेळाने पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनीही घटनास्थळी पाहणी करून तातडीने फॉरेन्सिक टीमला पाचारण केले आहे। प्रथमदर्शनी या चोरीमध्ये 1.5 लाख रुपये आणि सोन्याच्या कानातल्या रिंगा गेल्याचे निदर्शनास आले आहे। पेण पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 305 चा 1 आणि 331 चा 4 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा प्रकटीकरण शाखा करत आहेत। याविषयी गरजा रायगड सात संवादशी पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी संवाद साधून नागरिकांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन केले आहे। नमस्कार। आज सकाळी माहिती मिळाली की पाटणेश्वर येथील विनायक म्हात्रे यांच्या घरी चोरी झाली, म्हणून त्या सदर ठिकाणी घटनास्थळी जाऊन बघितले असता विनायक म्हात्रे यांचे हे स्वतः बँगलोरला आर्मीमध्ये कामाला आहेत। त्यांचे इथे घरी त्यांचे आई वडील वगैरे असतात आणि ते गावात राहिलेत। त्यांच्या घराचं कुलूप तुटलेलं दिसलं। मी घटनास्थळी जाऊन बघितलं। आतमध्ये त्यांनी दोन्ही बेडरूमच्या रूम मधून कपाट तोडून आतमधून त्यांच्या कपाटातील जवळपास 1,50,000 रुपये चोरून नेले। सदरची घटना माहिती होता सर्व आम्ही तिथे फॉरेन्सिक टीम वगैरे बोलवली। पुढील तपास चालू आहे। तिथे सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे वगैरे घेण्यात आलेले। सदर घटनेची फिर्याद त्यांचे भाऊ दिनेश म्हात्रे यांनी पोलीस येऊन दाखल केली आहे। त्याची आम्ही पुढील प्रक्रिया FIR दाखल करून घेत होतो। सदरचा गुन्हा आम्ही 305(1) आणि 331(4) नुसार आम्ही त्याचा गुन्हा FIR असा पोलीस स्टेशनला दाखल करत आहोत। या घटनेअन्वये थोडस मी पेणकरांना एक आवाहन करू इच्छितो की प्रत्येक ठिकाणी आजही पेण शहरामध्ये भरपूर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत, परंतु हे सीसीटीव्ही कॅमेरे हे फक्त प्रत्येक रस्त्याला लावले आहेत। प्रत्येक सोसायटीची जबाबदारी ही प्रत्येक सोसायटी धारकांची आणि त्या अध्यक्षांची आहे। तरी प्रत्येक सोसायटी धारकांना किंवा त्यांचे जे सेपरेट बंगलोज आहेत त्यांना माझे एक आव्हान आहे किंवा विनंती म्हणा तुम्ही की त्यांनी सर्वांनी आपल्या एरियामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये ऍटलिस्ट 2-2, 3-3 सीसीटीव्ही कॅमेरे तरी लावा, जेणेकरून तपासाला आम्हाला त्याबाबत मदत मिळू शकेल। हेच मी आवाहन करू इच्छितो। धन्यवाद। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।